नमस्कार मुलांनो, मला सांगा, तुम्हाला चांगली गोष्ट, चांगली बातमी तुमच्या मामाला, मावशीला किंवा तुमच्या मित्राला सांगायची आहे, तर तुम्ही काय करणार? फोन करणार, बरोबर. फोनवर लगेच कळतं नाही, तर खूप वर्षापूर्वी फोन नव्हते तेव्हा लोक काय करत असेल? पत्र लिहित होते, बरोबर. तर आज आपण रतन स्वतः पत्र लिहिते या धड्यात रतनने कसं पत्र लिहिलं ते पाहूया. उदय हा रतनच्या आत्याचा मुलगा होता आणि तो मुंबईला राहतो. त्याने रतनला पत्र लिहिलं होतं आणि दिवाळीच्या सुट्टीत मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण म्हणजे त्याने रतनला आपल्याकडे बोलावलं होतं. मग आता पत्राला उत्तर द्यायचं होतं आणि तेही पत्र लिहून. पण रतनला पत्र लिहिता येत नव्हतं आणि याचं तिला दुःख होत होतं आणि म्हणून ती शेवटी आपल्या ताईकडे गेली की पत्र लिहून दे म्हणून सांगायला. पण ताई कसली वस्ताद होती, हुशार होती ताई. ती रतनला म्हणाली, हे बघ रतन, आता तू तिसरीत शिकतेस, तू लहान नाहीस, तेव्हा तूच पत्र लिही, उदय लिहितो तसा. पण रतन म्हणाली, काय, उदय मुंबईला राहतो म्हणून तो चांगलं लिहू शकतो. मग ताईने रतनला समजावलं की आपण आधी प्रयत्न केला पाहिजे, येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. उदय इकडे आला की तू कशी बोलतेस, मग आता तो दूर आहे तर तू कशी बोलशील? तेच आपण जे बोलणार ते अंतःकरणापासून म्हणजे मनापासून लिहून काढायचं. मग आपोआप छान पत्र तयार होईल. सुरुवात कशी करायची ते तुला माहित आहे, कारण दुसरीच्या वर्गात तुम्ही ते शिकलात. मग आता लिही. मग रतनने पत्र लिहायला सुरुवात केली. रतनने पत्र लिहिताना आपल्या गावाचे नाव, तालुक्याचे नाव, तारीख लिहिली, कारण पत्र कुठून आलं ते आपल्याला कळतं. त्यानंतर तिने प्रिय उदय, सप्रेम नमस्कार असं लिहिलं, कारण उदय हा रतन बरोबरचा, रतन एवढाच होता, म्हणून तिने सप्रेम नमस्कार असे लिहिले. जर आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र लिहायचं असेल तर आपण शिरसाष्टांग नमस्कार लिहितो आणि आपल्यापेक्षा लहान असल्यास त्यांना अनेक आशीर्वाद असे लिहितो. समजलं? मग तिने पुढचं पत्र लिहायला सुरुवात केली. तुझं पत्र मिळालं आणि तुझं आमंत्रणही मिळालं आणि मी दिवाळीच्या सुट्टीत मुंबईला येईन असंही कळवलं. पुढे ती म्हणाली की तुमच्याकडे पाऊस पडतो तेव्हा तुम्हाला घरात बसून राहावं लागतं, पण आमच्याकडे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसातच आम्हाला खूप कामं असतात, शेतातली कामं, भाटातली कामं. आणि आता इकडे पाऊस पडल्याने सगळीकडे हिरवगार झालं आहे आणि मी सुद्धा गुलाबाची, मोगऱ्याची, चाफ्याची झाडं लावली आहेत आणि ती आता फुलतात. तू पाहिलीस तर तुला सुद्धा ती आवडेल. त्याचप्रमाणे मी कागदाच्या वेगवेगळ्या होड्या करायला शिकले. मी होड्या करून अंगणात सोडते आणि त्या होड्या अंगणातून, शेतातून ओहोळापर्यंत वाहत जातात. मी खिडकीत बसून पाहते. आता पाऊस कमी झाला ना की दादा मला पोहायला शिकवणार. तू इकडे येशील तेव्हा तुलाही दादा शिकवेल. आता माझी परीक्षा जवळ आली आहे, तेव्हा मला अभ्यासाला बसायचं आहे. आत्याला, भाऊजींना नमस्कार सांग. आणि एवढे लिहून रतनने पत्र संपवलं आणि खाली रतनने तुझी रतन असं लिहिलं. नंतर तिने ताईला पत्र वाचून बघायला सांगितलं
ताईने पत्र वाचले. रतनने पत्र छान लिहिले होते, म्हणून ताईने रतनला शाबासकी सुद्धा दिली, तिचं कौतुक केलं. तसंच ते पत्र दुमडून बंद करायला सांगितलं आणि वरून उदयचा पत्ता लिहायला सांगितला. कारण पत्ता नीट लिहिला तरच पत्र बरोबर पोचणार. म्हणून रतनने पत्ता लिहिला आणि शाळेला जाताना पोस्टाच्या पेटीत टाकायला ताईने सांगितलं, तेव्हा तिने ते पोस्टाच्या पेटीत टाकलं. आता तुम्ही सुद्धा घरीच आहात नाही? आता तुम्ही काय करायचं? तुम्ही सुद्धा एक पत्र बाईंना लिहायचं आणि तुम्ही घरी काय करता, तुमचा दिवस कसा जातो, हे सगळं पत्रात लिहायचं आणि पोस्टाच्या पेटीत हे पत्र टाकायचं. समजलं?